ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासातला श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबादेव आहे असं समजून नागोबादेव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कुठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली आणि तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन रागवली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचव. पुढं ती पूर्णत आनंदाने वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली. इकडे नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी एके दिवशी चौकशी करू लागली. आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची सागी हकीकत सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूळ घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाया, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती. सरते शेवटी तिनं देवांची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. हिनं दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.